तैसा आत्मा सच्चिदानंदो आपणया आपण सिद्धो आता कायदे शब्दो तयाचे तया. रुक्मिणी प्राण संजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय. पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचा अध्यात्मविश्वातील एक अत्युच्च कोटीचा आपल्या प्रातिभ अनुभूतीचं जी की अतींद्रिय आहे, परंतु अतींद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी अशा प्रकारची माऊलींच्या प्रतिज्ञेची साक्षात्पूर्ती करणारा, सर्वांना ह्या अनुभूतीवर आरूढ करून देण्यासाठी अत्यंत अनुकंपापूर्ण असं हृदय धारण करून माऊलींचे जे श्रीगुरु आज्ञेवरून आपल्या ह्या प्रतिभा अनुभूतीचं दर्शन करवणारे असे जे शब्द या ठिकाणी अलौकिक रीतीनं अपूर्व असे शब्दसृष्टीचे निर्माते माऊली आपल्याला शब्दातीत असणाऱ्या स्वरूपाचं यथार्थ दर्शन करून देण्याबाबतीत ज्या ग्रंथामध्ये परिपूर्ण यशस्वीता सिद्ध झालेली आहे, अशा प्रकारचा या ग्रंथाचं यथाशक्ती यथामती आपण चिंतन करीत आत्तापर्यंत नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची एक अलौकिक टीका जी की श्री शिवकल्याण स्वामींनी रचित आहे, तिच्या आश्रयाने आधाराने आपण यथाशक्ती यथामती चिंतन करीत आत्तापर्यंत श्लोक पंचक की जे मंगलाचरणाच्या रूपाने आहेत, सद्गुरु वंदना दुसरं प्रकरण, वाचारुण परिहार तिसरं प्रकरण, ज्ञान अभेद कथन चौथं प्रकरण आणि सच्चिदानंद पदत्रय विवरण पाचवं प्रकरण, ही 5 प्रकरणं समाप्त करून आता शब्दखंडन या 6व्या प्रकरणाच्या उपसंहारामध्ये प्रवेश करीत आहोत. या ठिकाणी आता 92 क्रमांकाची ओवी चालू आहे. तैसा आत्मा सच्चिदानंदो आपणया आपण सिद्धो आता कायेत हे शब्दो तयाचे तया. या ठिकाणी आपलं साधक जीवन म्हणजे वेदांत वाक्येषु सदारम म्हणतो. वेदांत आसुप्ते रमृते कालम नयेद वेदांत चिंतया. भगवत पूज्यपाद आचार्यही वेदांत वाक्यातच नेहमी रमावं असं सांगतात. तुकाराम महाराजही सांगतात की तुका म्हणे आम्हा शब्दाची हा देव, असं त्याचं अर्थ. माऊली सांगतात देवो होय शब्दाचा चमत्कारू. आणि आसुप्ते रमृते कालम, आपण झोपेतून जागं झाल्यापासून पुन्हा झोपेत जाईपर्यंत आणि जेव्हापासून हे अध्यात्म तत्वाचं आपल्या बुद्धीवर महात्म्य आरूढ झालं आणि आपण ह्या चिंतनात ह्या ब्रह्मविद्येच्या चिंतनात प्रवृत्त झालो, त्यापासून तर मरेपर्यंत आपण ह्या शब्दाशी झुंज देऊन शब्दाची अर्थरूपता हा परमपुरुषार्थ प्राप्त करावा असं वेदाचं, स्मृतिग्रंथाचं, संत वाङ्मयाचं सर्वांचं मनोगत दिसतं. आणि त्यालाच अनुसरून आपण जीवन जगत असताना या ठिकाणी माऊली मात्र या ठिकाणी जर केवळ शब्दात आपण शब्दाची सेवा करत राहिलं आणि शब्दाचा अर्थ कळून घेतला नाही तर त्याला आधम पाठक आधम असं व्याकरणामध्ये म्हटलेलं आहे. तसं आपल्या ठिकाणी पाठकाधमतं येऊ नये, म्हणजे नेहमी शब्दाच्या अर्थाचं चिंतन होत राहावं. परंतु केवळ शब्दाचा अर्थाचं चिंतन झालं आणि तो अर्थ आपल्याला परोक्ष राहिला, म्हणजे त्या अर्थाचं यथार्थ साक्षात्कार किंवा त्याची अनुभूती किंवा अर्थरूपता प्राप्त झाली नाही, तर या ठिकाणी षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती. हरेरंघ्री पद्मे किंवा गुरोरंघ्री पद्मे मनश्चैन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम असं आचार्य म्हणतात. त्याप्रमाणे या ठिकाणी जरी आपण शब्दाचं आलोडन करण्यामध्ये आपल्या जीवनाची परिसमाप्ती झाली तरी आपण काही फार साधले असं नाही. अर्थरूपता साधणं हे आवश्यक आहे. आणि एकदा खऱ्या अर्थाने अर्थरूपता प्राप्त झाल्यानंतर आपल्याला येणारी जी अतींद्रिय अध्यात्मातील अत्युच्च कोटीची साकाष्ठा सापरागती ही अशी असणारी जी अनुभूती आहे
त्या अनुभूतीमध्ये जेव्हा आपली अंतःकरण वृत्ती स्थिर रूपाने त्या ठिकाणी समरसतेला प्राप्त होते, त्यावेळेला त्या ठिकाणी शब्दाचं कुठलंही कौतुक वाटू नये किंवा राहतच नसतं. आणि ती जी अनुभूती आहे ती अनुभूतीमध्ये ह्या शब्दाचं देखील खंडन माऊली करतात. आणि कारण का, जसं लहान मुलं अगोदर पांगुळगाडा घेऊन चालण्याचा प्रयत्न करीत असतो, पण ज्या वेळेला तो मोठा होतो आणि पांगुळगाड्याची आवश्यकता राहत नाही, तेव्हा तो शाळेत जाताना पुन्हा पांगुळगाडा घरीच ठेवून आपला शाळेमध्ये एकटा कोणत्याही पांगुळगाड्याचा आधार घेता न जातो, हा पांगुळगाड्याचा आधार न घेता जातो. त्याप्रमाणे ह्या शब्दाच्या द्वारा त्या शब्दाच्या अर्थाचं ज्ञान झालं आणि नंतर जर आपल्याला गुरुकृपेने, ईश्वर कृपेने, अंतःकरण कृपेने जर आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्याच कृपा एकत्र समन्वित झाल्या, तर आपल्याला जी प्रतिभानुभूती येते त्या ठिकाणी शब्दाचं कुठल्याही प्रकारचं कौतुक नाही. कारण जर त्या शब्दाला जर आपण ठेवलं तर खरं आपलं असणारं निर्विषय, निरुपाधिक, निर्विशेष असं असणारं अवाच्य आणि केवळ जी काही अनुभूती आहे त्या अनुभूतीला तो एक प्रकारचा प्रतिबंध आहे. आणि हे मुमुक्षु जीवनामध्ये जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शब्दाधिकाचं जतन करत जर आपल्याला आपल्या निर्विशेष स्वरूपाची नित्य निरंतर उपलब्धी करायची असेल, थोडक्यात जीवनमुक्तीचं विलक्षण सुख ज्याला म्हणतात, ती विलक्षण सुख, हा विलक्षण सुखाचा भोग या ठिकाणी त्रिपुटीतला भोग नसून त्या ठिकाणी भोक्तृभोग्यभाव विवर्जित केवळ आपली जी स्वरूप स्थिती आहे हाच जीवनमुक्तीचा विलक्षण सुखाचा भोग आहे. या ठिकाणी त्रिपुटीचा तिथं काहीही उपयोग नाही. उलट त्रिपुटी ती आपल्या स्वस्वरूपाला प्रतिबंध करते. ज्याप्रमाणे भाडियाचे घोडे निजधामा आणिता रोकडे, आहे की गेले कोणीकडे, येही पुढे स्मरेना, असं नाथ महाराज म्हणतात. किंवा यावया निजपतीपाशी, स्वये मजुरा आणि विश्वासी, तेची पौडल्या राणीवशी, स्वये मजुराशी विसरली, असं नाथ महाराज म्हणतात. त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं किंवा त्यांच्या असणाऱ्या यथार्थ अनुभूतीमध्ये त्या ठिकाणी शब्दादी कोणत्याही प्रमाणाचा प्रवेश नाही. स्वरूपस्थिती ही कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारी स्वतःसिद्ध आणि स्वसंवेद्य अशा स्वरूपाची आहे. ही गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी ज्ञानोबारायांच्या जीवनभर आपण प्रक्रिया जतन केलेल्या आहेत. त्या प्रक्रियेची खरी सार्थकता काय आहे, तर ती सार्थकता आपल्याला या ग्रंथामध्ये चांगल्या प्रकारे यथार्थ रीतीनं विधित करून देतात. आणि त्यासाठी हे शब्द जरी असले, आपल्याला हे शब्द अशा प्रकारचे काही ठिकाणी खंडन मंडनात्मक असे जरी वाटले, तर या ठिकाणी खंडन आणि मंडन हे दोन्ही शब्दात्मक आहे. आणि ह्या खंडन मंडनाचा किंवा वाद, जल्प, वितंड ह्या कशामध्येच आत्मस्वरूप सापडत नाही. जल्प आणि वितंडाचा तर प्रश्नच नाही, परंतु या ठिकाणी वादाचा देखील विषय नाही. जोपर्यंत अज्ञानाला स्वीकारलं होतं तोपर्यंत वादे वादे जायते तत्वबोधा. परंतु ही स्वरूप स्थिती अशी आहे की या ठिकाणी शब्द तर नाही, पण शब्द सापेक्ष असणारं जे मौन, ते मौनाचेही निपटणे पिऊन गेले, अशा प्रकारची वास्तव स्थिती आहे. आणि ही स्थिती आपल्या ह्या अनादी सनातन अशा प्रकारची जी परंपरा आहे, या परंपरेतल्या असणाऱ्या सगळ्या ऋषीमुनींनी, साधू संतांनी खऱ्या अर्थाने ह्या स्थितीचा अनुभव घेऊन ते साधू संत गेले आनंदी राहिले असं जे त्यांचं वर्णन केले, त्या वर्णनामध्ये खऱ्या जीवनाची सार्थकता किंवा परमपुरुषार्थता त्याच्यामध्येच आहे की अवाच्य असणारी जी स्वरूपस्थिती आहे, ती स्वरूपस्थिती तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. आपला बोध इतका आगाध आहे की तो स्वतःला देखील विषय होत नाही, तर तो अन्याला विषय होईलच कसा, होणं कधी शक्यच नाही. आणि हे सगळं काय सा काष्टा सा परागती, हे सत्याचं सत्य आहे. सत्यातील सत्य, खरं वास्तव सत्य हे आहे. आणि ते सत्य नित्य अनावृत आहे. आणि त्या नित्य अनावृत सत्याला
कधीही अज्ञानादिकांचं आवरण झालं नाही, त्याला स्वतःचं कधी विस्मरण होत नाही, अज्ञान होत नाही, त्याचं स्वतःला प्रकाशन करण्यासाठी शब्दादी प्रमाणांची आवश्यकता देखील लागत नाही. अशा प्रकारचं जे स्वरूप, आपली जी स्वरूपस्थिती आहे त्या स्वरूपस्थितीचे परिचायक असे शब्दाची योजना करून त्या शब्दाच्या द्वारात शब्दाचं खंडन करून शब्द आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंता भावरूप आहे. तो ज्या अविद्येचं कार्य आहे ते अविद्याच मुळात आपल्या स्वरूपात अभावरूप आहे. तर अविद्येचा कार्य शब्द हा आत्मप्रकाशनाला किंवा अज्ञान निवृत्तीला काहीही उपयोगाचा नाही. ही गोष्ट आपल्या मनी मानसी चांगल्या प्रकाराने ठसवून द्यावी म्हणून मुमुक्षूंच्या संबंधाने असणारा अत्यंत कळवळा आणि सिद्ध पुरुषांच्या जीवनात देखील जे काही कुठं त्रुटी किंवा वैगुण्य किंवा दृढ अपरोक्षात्मभूतीपर्यंत गेलेले जे महापुरुष आहेत त्यांनाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृढ अशा प्रकारची त्यांची नित्य निरंतर संशय विपर्ययरहित अशी धारणा जेणेकरून होईल अशा प्रकारची ह्या प्रकरणांची, शब्दांची, वाक्यांची योजना आहे. त्यामध्ये आता या शब्दाच्या पाठीमागं ज्ञानोबा की जो शब्द आपण आयुष्यभर एक आपल्या अध्यात्म जीवनाला साधन म्हणून ज्याचं जतन केलेलं आहे तो शब्दसुद्धा मागं पडायला पाहिजे. त्या शब्दाचं कौतुक किंवा शब्दाचं कुतूहल, शब्दाची गरिमा आपल्या अंतःकरणात यत्किंचितही जरी राहील तर त्या ठिकाणी ती आपल्या खऱ्या वास्तव स्वरूपाला प्रतिबंधक आहे. आणि हा प्रतिबंध जाऊन आपली निष्प्रतिबंध आनंदानुभूतीमध्ये स्थिती व्हावी यासाठी त्या निष्प्रतिबंध अनुभूतीमध्ये शब्द हा प्रतिबंधच आहे. यासाठी त्या शब्द खंडन प्रकरणाची योजना केली आणि अनेक अंगाने अनेक पैलूंनी माऊलींनी ही गोष्ट समजावून सांगितली. आता उपसंहारातले ओव्या ज्या आहेत 9-10 ओव्या राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही 92 क्रमांकाची ओवी आहे. तैसा आत्मा सच्चिदानंदू आपणया आपण सिद्धू आता कायदे शब्दू तयाचे तया. तैसा म्हणजे पाठीमागं सांगितलं की जीभ जरी असली, सगळ्या रसांचं आस्वादन करत असली तर जीभ स्वतः आस्वादन करू शकत नाही, रसास्वादन करत नाही. असं जरी असलं तरी त्याची रसरूपता मात्र अखंडित आणि अबाधित आहे. त्याप्रमाणे आत्मा हा सच्चिदानंद आहे म्हणजे आत्म्याचं सच्चिदानंद हे स्वरूप आहे. आत्म्याच्या ठिकाणी सच्चिद आणि आनंद हे आत्म्याचे धर्म किंवा गुणविशेष त्या ठिकाणी नाहीत. म्हणून आपणया आपण सिद्ध, आत्मा स्वतः सिद्ध आहे. आणि मग जर सच्चिदानंद शब्द आत्मा हा सच्चिदानंद शब्दाचा वाच्यच नाही तर त्या ठिकाणी सच्चिदानंद शब्द त्या आत्मस्वरूपाचं स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाचं प्रकाशन करणार नाहीत. हे काही वेगळं सांगायला नको. कारण सच्चिदानंद शब्द आणि आत्मा यांच्यामध्ये वाच्यवाचक भाव संबंध नाही. आत्मा कोणत्याही पदाचा वाच्य नाही. मग त्याच्या ठिकाणी शब्द हा त्याचा वाचक होईलच कसा आणि आत्मा त्याचा वाच्य होईलच कसा. म्हणून तो स्वतःसिद्ध आहे. सच्चिदानंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. ते आत्म्याचे गुण जर नसतील आणि आत्मा आणि शब्द यांच्यामध्ये वाच्यवाचक भावाची सिद्धी होत नसेल तर आता कायदे शब्दू तयाचे तया, त्याच्या स्वतःच्या स्वरूपात त्याचंच त्याला म्हणजे स्वयंप्रकाश आत्म्याचं स्वयंप्रकाशत्व हा शब्द काय देईल म्हणजे शब्द काय सिद्ध करील. शब्दांनी त्याच्या स्वयंप्रकाशत्वाची सिद्धी करण्याची देखील गरज नाही. आत्म्याला आत्म्याचा साक्षात्कार करून देण्यासाठी शब्दाची उपयोगिता यत्किंचितही नाही असं ठोस भरीवपणे या ठिकाणी माऊली कथन करतात. आता याची टीका. तैसा आत्मा सच्चिदानंदो आपणे आपण सिद्धो आता कायदे शब्दो तयाचे तया. आत्मा असे आपले जाणिवेविन तरी नेनो काय असेल नेन ऐसा तर्क जाण उठेल जरी. मग जर म्हणतात आत्मा जर जाणिवे वाचून आहे
म्हणजे आत्म्याला स्वतःला ज्ञानाचं विषयत्व नाही. आत्म्याला स्वतः ज्ञान होऊ शकत नाही असं आपण आत्तापर्यंत सांगितलं. याचा अर्थ खरं आत्म्याला ज्ञानाचं विषयत्व काय येत नाही, कारण आत्मा ज्ञानस्वरूप आहे आणि ज्याचं जे स्वरूप असतं ते त्याला विषय कधीही होत नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे आणि ही गोष्ट युक्तीने आणि अनुभवाने सिद्ध आहे. असं असलं तरी नेणो काय असेल नेणं, तर आत्म्याला स्वतःला ज्ञान नाही, बरोबर ना. स्वतःला ज्ञान नाही. आत्मा जाणीवेच्या अतीत आहे, जाणीव स्वरूप आहे, म्हणून ही गोष्ट घडते. परंतु जे लोक तार्किक आहे ते म्हणतात की जर आत्म्याला स्वतःला ज्ञान होत नसेल तर आत्मा काय आहे, अज्ञान स्वरूप आहे असं म्हणतात. आत्मा अज्ञान स्वरूप आहे, तरी नेणो काय असेल नेणं. मग आम्हाला असं वाटतं, असं काही कळत नाही, आम्हाला असं वाटतं की तो आत्मा नेणता म्हणजे अज्ञान स्वरूप असेल. बरोबर ना. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, कारण तो स्वतःला जाणू शकत नाही. अशा प्रकारचा तर्क आहे हा. अशा प्रकारचा तर्क जर कोणाच्या अंतकरणात उद्भूत होईल तरी मागे ज्ञान अभेद प्रकरण तेथ शून्यवाद उठावला जाणं, तो सच्चिदानंद कथन करुण खंडिला. तर ते म्हणतात मागं जे चौथं प्रकरण झालं ज्ञान अभेद कथन, हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्येही शून्यवादाचं उत्थान केलं होतं. तर त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी जर सच्चिदानंद पदाची योजना होत नसेल तर त्या ठिकाणी आत्मा असज्जड दुःखरूप अशा प्रकारचा आहे किंवा आत्मा शून्यरूप आहे. जर आत्मा तेच शून्यवाद उठावला जाणं, तिथं आम्ही आत्मा शून्यच आहे असं म्हटलं तर म्हणतात तो सच्चिदानंद कथन करुणी खंडीला. तो आत्मा सच्चिदानंद कसा आहे, सच्चिदानंद पद ही असज्जड याची व्यावृत्ती करून ती सच्चिदानंद पद आपल्या अधिष्ठान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होतात, म्हणून त्या ठिकाणी शून्यवाद सिद्ध होत नाही. ह्या सगळ्या जगताचा बाध केल्यावर आत्मा जो राहिला तो आत्म्याचा काय होतो बाध, तो आत्मा ही शून्य आहे असं म्हणत असाल तर शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होय सिद्धू नसता हा अपवादू वस्तूची घा. सगळ्यांचा बाध झाल्यानंतर, बरोबर ना, त्या ठिकाणी काय सर्व बाधावधीभूत असं जे तत्व आहे तेही शून्यरूपच आहे असं नाही, कारण शून्याची सिद्धी करण्यासाठी त्याचं अधिष्ठान चेतनच असलं पाहिजे. इकडे आहे ना, पुढे. अशा प्रकारचं आम्ही ज्ञान अभेद प्रकरणामध्ये जरी शून्यवादाचं उत्थापन केलं आणि त्याच ठिकाणी तो आत्मा शून्य नसून तो कसा आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे असं सांगितलं. आणि नंतर मग सच्चिदानंद पदही त्याची वाचक नाहीत असं सांगितलं. त्याच्यामध्ये वाच्यवाचक भेद नाही, परंतु आत्मा मात्र शून्यरूप आहे. अशा शून्यवादाचं आम्ही खंडन केलेलं आहे. कारण शून्य कळलं कोणाला, तो म्हणतो मलाच कळलं, म्हणजे तूच आत्मा. अशा प्रकारे त्या आत्म्याची सिद्धी होती. आणि तो आत्मा कसा आहे, तूच आत्मा म्हणजे त्याचं खंडन करणारा हा सद्रूप असल्याशिवाय त्याचं त्या बाध होणार नाही. ज्या अधिष्ठानावर निरधिष्ठान भ्रम होत नाही आणि या ठिकाणी असज्जड दुःखात्मक असणारं जे जग आहे, बरोबर ना, तर ते जग जर नाही, म्हणजे जग जर शून्यरूप आहे किंवा अनिर्वचनीय आहे तर त्या अनिर्वचनीय पदार्थाचं अधिष्ठान जगाचा बाध केल्यावर खाली काय राहिलं, काहीच राहिलं नाही, शून्यच राहिलं. पण शून्य राहिलं असं होत नाही, उलट त्याचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आहे म्हणून त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होतो. ते अधिष्ठान ज्ञानरूप आहे म्हणून ज्ञानाचा व्यवहार होतो, बरोबर ना. अशा प्रकारचं त्या ठिकाणी अधिष्ठान सुखरूप आहे म्हणून ह्या जगतामध्ये सुखाचा व्यवहार होताना दिसतो. कारण हे सगळे पदार्थ असज्जड दुःखरूप शून्यरूप असणारे पदार्थ जर भासतात, ज्या अर्थी भासतात म्हणजेच अस्तित्व आहेत आणि अस्तित्व आहे म्हणून त्यांचं ज्ञान आहे म्हणूनच अस्तित्वाची सिद्धी होते आणि अस्तित्वाची सिद्धी होते म्हणून त्याच्याबरोबर त्यांचं ज्ञान हे स्वरूप आहे आणि ते सगळं अधिष्ठानाचं आहे. अशा प्रकाराने आम्ही सच्चिदानंद कथन करूनही खंडीला. कोण? शून्यवादाचं आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे अशा प्रकारचा ज्ञान अभेद कथन या प्रकरणामध्येच खंडन केलेलं आहे. त्याचाच आता इथं अधिक थोडा विस्तार करून सांगतात. जे सच्चिदानंद शब्दातीत येथ भेद तो शब्दी उमटत, तो शब्दची येथ निरस्त वाचूनी आत्मा संचला.
इथं वास्तविक काय आहे, जे सच्चिदानंद शब्दात येतं, जे म्हणजे जे आत्मस्वरूप आहे, बरोबर ना, तो आत्मा सच्चिद आणि आनंद या शब्दाच्या अतीत आहे. म्हणजे सच्चिद आनंद पदाचं तो लक्ष्य पण नाही आणि तो वाच्य पण नाही असं सांगितलं. आता मग इथं जो भेद आहे, सच्चिद आनंद हे भेद जो आहे हा फक्त शब्दी उमटतं. तो सच्चिदानंद असा जो भेद आपल्याला दिसतो, तर याचा अर्थ आत्मा हा सच्चिद आणि आनंद या त्रिविध भेदाने किंवा त्याच्या ठिकाणी स्वगत भेद आहे असा त्याचा अर्थ नाही. तो सच्चिदानंद शब्द फक्त सच्चिदानंद भेद तो फक्त आपल्या शब्दाच्या ठिकाणी आहे. आत्मवस्तूच्या ठिकाणी हे त्याचे सच्चिद आणि आनंद हे अवयव नाहीत, धर्म नाहीत किंवा त्याचे गुण नाही, ते त्याचं स्वरूप आहे. हे तो शब्दाची येथं निरस्तं आणि त्या शब्दाचा या ठिकाणी सच्चिदानंद शब्दाचा या ठिकाणी सच्चिदानंद पदत्रयचं विवरण करत असतानाच निराश केलेला आहे. वाचुनी आत्मा संचला, परंतु मूळचा आत्मा जो आहे ह्या सच्चिदानंद पदाचा निराश झाला, सच्चिदानंद शब्दाचा निराश करून आम्ही वाचुनी म्हणजे ह्या सच्चिदानंद पदाच्या वाचून जरी सच्चिदानंद पदाचा तो वाच्य नसला, लक्ष्य नसला, तरी तो शून्यरूप नसून तो संचलेला आत्मा आहे. तो नित्य विराजमान किंवा नित्य काय त्याला म्हणतो आपण, नित्य विद्यमान अशा स्वरूपाचा तो आत्मा आहे. किंवा संचला शब्दाने काही ठिकाणी तो घनीभूत आत्मा आहे, केवळ आत्माच आत्मा आहे. म्हणून तो शून्य आहे असं म्हणता येत नाही. महाराज बोला, म्हणून हे शब्दखंडन आता निरोपिले प्रकरण तेची उपसंहरण ए पदी केले. म्हणून आता ते म्हणतात शब्दखंडन म्हणून जे प्रकरण आता आम्ही निरूपण केलं त्याचंच आता उपसंहार या पदी केले, या ओवीच्या द्वारा करतात. कोणता शब्दखंडनचा उपसंहार की तैसा आत्मा सच्चिदानंदो आपण या सिद्धो आता कायदे शब्दो तयाचे तया, या ओवीच्या द्वारा याचं खंडन करतात. आपलेनी जाणते पण आपला जाण नव्हे आपण, तो शब्दे काय जाणता होय. आपलेनी जाणते पण, जाणते पणच आहे ना शब्द, कुठं असला तर शंका आली तर पहा. आपलेने जाणते पण म्हणजे आपल्या असणाऱ्या ज्ञानस्वरूपामुळं, म्हणजे स्वरूपभूत ज्ञानामुळं किंवा ज्ञानस्वरूपामुळं आपला आपण जाण नव्हे, तो आपल्याला ज्ञानस्वरूप असणारा आत्मा तो आपल्या जाणण्याचा स्वतः जाणण्याला कधीही विषय होत नाही. तो शब्दे काय जाणता होय. जो आत्मा स्वतःचाही स्वतःला विषय होत नाही, तो अन्याला नाम शब्द प्रमाणाला विषय होईलच कसा. आत्मा पूर्णानंद चिद्घन येथे शब्दानशे शब्दपण, तरी आपण जाणतेपणेविन जाणतचे असे. ते म्हणतात आत्मा हा पूर्ण म्हणजे पूर्ण शब्द स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि देशकाल वस्तू परिच्छेद रहित असा परिपूर्ण असणारा आत्मा तो आनंद चिद्घन, तो आनंद घन आहे आणि चिद्घन नाम ज्ञान घन आहे. त्या ठिकाणी जर तो पूर्ण कशाचाच परिच्छेद झाला नाही, देशकाल वस्तू अधिकांचा, तो पूर्ण आनंद स्वरूप आहे, सद्घन आहे. इथं जरी चिद्घन किंवा आनंदघन म्हटलं तर आनंदघन आणि चिद्घन हे सद्घनाला घेऊन येतात. घनीभूत सच्चिदानंद स्वरूप असा जो आत्मा आहे, घनीभूत याचा अर्थ तोच तो सर्वत्र व्याप्त निरतिशय व्यापक असल्यामुळं इतर कोणत्याही शब्दाधिकाला त्याच्या ठिकाणी स्थानच नाही राहण्यासाठी. म्हणून येथे शब्दानशे शब्दपण, शब्दाच्या ठिकाणी असं कुठलंच शब्दत्व नाही, शब्दच नाही तर शब्दाचं शब्दत्व कुठं सिद्ध होणार. म्हणून आपण जाणतेपणेविन तो आपल्याला स्वतःला जाणण्याचा विषय न होता देखील जाणतच असे, तरी देखील तो आपल्याला जाणतोच नाम ज्ञानरूप आहे. म्हणजे याचा अर्थ तो कोणालाही अन्याला किंवा स्वला विषय न होता देखील तो जाणतच असे, तो ज्ञानस्वरूपच आहे. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही, किंवा जे स्वतःलाही विषय होत नाही म्हणून ते नाही असं नाही, तर ते ज्ञानघन रूपाने आहेच. जाणणेपणेविन जाण तरी स्वतः असेल नेन, या तर्काचे उपसंहरण केले असे पै. या ठिकाणी
तो जाणण्याचा विषय न होता देखील म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. परंतु जर तुम्ही म्हणत असाल जर त्याला स्वतःचं ज्ञान होत नाही म्हणून तो स्वतः असेल नेन, म्हणून तो कसा आहे अज्ञान स्वरूप आहे. ज्या अर्थी स्वतःचा स्वतःला जाणत नाही त्या अर्थी तो ज्ञानस्वरूप नसून तो अज्ञान स्वरूपच आहे, अर्थात शून्यरूप आहे. असा पदार्थ अस्तित्वातच नाही असं तुम्ही म्हणत असाल तर याच तर्काचा उपसंहार किंवा निराश आत्ता आपण केलेला आहे. शून्य सिद्धांत बोधू यांनी पाठीमागच झालेला आहे. जेने जाणणे पूर्ण हे चराचर भरले असे जाण, ते जाणचे नेन म्हणावे कैसे. आता म्हणतात जेने जाणणे पूर्ण, ज्याच्यामुळंच आपलं सगळं पूर्ण यच्च यावत विश्वातील जेवढा ज्ञानाचा व्यवहार होतो तो ज्याच्या अधिष्ठानावर होतो. ज्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर सगळ्या ह्या अधिष्ठानभूत काय ज्ञानघन किंवा घनीभूत ज्ञानावर किंवा केवळ ज्ञानावरच ह्या सगळ्या ज्ञानाचा व्यवहार होतो. आणि चराचर भरले असे जाण, हे सगळ्या ज्ञानानेच हे सगळं चराचर भरलेलं आहे. कोणत्याही चराचरामध्ये जेवढा व्यवहार होतो तो अगोदर काय जानाती इच्छती आणि करोती ना, असंच सगळं चाललेलं आहे. करोतीच ना, जानाती इच्छत. पहिली कोणती गोष्ट आपण म्हणतो ना काही प्रयोजन जर नसेल तर कोणाची प्रवृत्ती प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते, म्हणजे कोणतं तरी फलाचं ज्ञान झाल्याशिवाय त्या उद्दिष्टाने तो मनुष्य त्याच्याकडे प्रवृत्त होत नाही. म्हणजे सगळा जगातला सगळा व्यवहार ज्या घनीभूत ज्ञानावर परिपूर्ण व्यवहार चाललेला आहे ते जाणची नेणं म्हणावे कैसे. असं ते ज्याच्या अधिष्ठानावर हे चाललं आहे आणि तेच अधिष्ठान अज्ञान स्वरूप आहे असं म्हणावंच कसं. ते जसं शून्यरूप नाही म्हणजे सद्रूप आहे की नाही, तसंच ते ज्ञानरूप आहे, त्याला अज्ञान आहे त्याच्या ठिकाणी असं म्हणावंच कसं. जे सगळ्या चराचर विश्वाचा चाललेला सगळा ज्ञानाचा व्यवहार ज्या अधिष्ठानावर होतो आणि त्यालाच तुम्ही अज्ञानात काढलं असं कसं होईल, होणं शक्यच नाही. आणि त्यासाठी श्रुती दिली, तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदम विभाती इति. त्यांनी सांगितलं की जे काही निरुपाधिक आत्मस्वरूप आहे ते ज्ञानाचा विषय होत नाही, बरोबर ना. पण जेव्हा ज्ञानाला उपाधीची कल्पना करता तेव्हा सगळा व्यवहार ज्ञानाचाच आहे, तेव्हा सगळा व्यवहार ज्ञानाचाच आहे. तर परमात्याच्या ठिकाणी अंतःकरण उपाधी लागली, बरोबर ना, तर त्याला काय झालं, ज्ञातृत्व किंवा प्रमाणतृत्व आलं. अंतःकरण वृत्ती किंवा प्रमाण उपाधी लागले तर ते काय प्रमेय उपही चैतन्यच आहे की नाही. नंतर इथं प्रमात्र उपही चैतन्यच आहे आणि तिथं विषय उपहित ज्या प्रमेयाचं ज्ञान केलं सगळं प्रमेय उपही चैतन्यच आहे. चैतन्य बाजूला गेलं तर ह्या जडामध्ये कधीतरी व्यवहार होईल का, केवळ अंतःकरणाच्या परिणाम असणारी वृत्ती किंवा विषय याच्यामध्ये विषयाकार वृत्ती होणं, हे सगळं जर चैतन्य बाजूला केलं तर जगदांधे होईल. ह्या घटपटादी पदार्थाचं सुद्धा ज्ञान होणार नाही आणि आत्मस्वरूपाचंही ज्ञान होणार नाही. सगळं लौकिक आणि वैदिक कोणतंही ज्ञान तुम्हाला होणार नाही. आणि सगळी ज्ञान होतात की नाही. सोपाधिक जर म्हटलं तर अंतःकरणाचं, बरोबर की नाही, अंतःकरण विशिष्ट चैतन्य. निरुपाधिक म्हणलं तर तिथं बोलता येत नाही, तिथं केवळ ज्ञान आहेच आहे. परंतु ते ज्या निरुपाधिक ज्ञानाला जेव्हा उपाधी लागते तेव्हा त्याच्या सोपाधिक अंतःकरणामध्ये आपलं काय विशिष्ट अंतःकरण, बरोबर ना, विशिष्ट अंतःकरण वृत्ती आणि विशिष्ट असणारं प्रमेय किंवा विषय, बरोबर नाही, ह्या सर्वांचा व्यवहार होताना दिसतो की नाही, सर्वांचं ज्ञान होतं की नाही. अंतःकरण विशिष्ट चैतन्याला अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्याच्या द्वारा विषयोपहित चैतन्याचं ज्ञान होतं. मग सगळं ज्ञानाचाच व्यवहार चालला आहे, अज्ञान आहेच कुठं, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून हे जेने जाणणे पूर्ण हे चराचर भरले असे जाण, ते जाणची नेणं म्हणावे कैसे. आपल्याला ह्या सगळ्या श्रुतीप्रमाणे किंवा या ठिकाणी युक्तीनं सांगितलेलं याच्यामध्ये आपल्याला शब्द जरी हे झाले तरी शब्दाचा अर्थ लवकर लक्षात येत नाही. हा अर्थ लक्षात येण्यासाठी ह्या अमृतानुभवातला जो हा अनुभव कोणाच्या चालला आहे, माझ्या अधिष्ठानावर चालला आहे. मी जर म्हणलं तर मला उपाधी लागली, सोपाधिक असो किंवा निरुपाधिक, मूळचा मी निरुपाधिक आहे, बरोबर आहे का.
मूळचा मी निरुपाधिक आहे, पण मलाच अंतःकरण वृत्ती उपाधी लागला का त्या अंतःकरणाचा परिणाम झाला की आपला अंतःकरण उपाधी लागला का त्याचाच परिणाम वृत्ती, बरोबर ना. आणि त्या मलाच जेव्हा ते अंतःकरणाची वृत्ती त्या विषयाकार परिणामाला प्राप्त होते तेव्हाही कोण आहे, त्याचा अधिष्ठान रूपाने मीच आहे. असं जर पाहिलं तर सगळा ज्ञानाचा व्यवहार माझ्याच ठिकाणी होतो आणि मीच नाही कसं म्हणायचं, ऐक नाही. जो माझ्या मूळ स्वरूपावर हा सगळा व्यवहार होतो तो मीच नाही कसं म्हणायचा. तेव्हा आपल्या स्वतःच्या शून्यत्व, समजा मी शून्य आहे असं म्हणला तर पुन्हा मी शून्य, शून्यरूप मी बौद्धासारखं केवळ स्वतंत्र वेद प्रमाणाचं साह्य न घेता तो शून्य हे सर्वम शून्यम शून्य म्हटला. पण त्याला जेव्हा विचारलं शून्य सिद्धांत बोधुकवणे स्वतःचं होय सिद्धू, तर त्याची वाचा बंद झाली की नाही याच्यामध्ये. याचं कारण जर स्वतः हे अनुभवाच्या विरुद्ध होतं आहे बोलणं, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. तर्काने शून्य सिद्ध होतं आणि अनुभवाने काय सिद्ध होतं, सच्चिदानंद सिद्ध होतं किंवा ज्ञानस्वरूप सिद्ध होतं. अनुभवाचा आपलाप करता येत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. तरीसुद्धा या ठिकाणी श्रुती प्रमाण देतात की तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती इति तथाच नित्यो नित्यानां चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान इति स्मृतिरपि वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मान्तु वेदन कश्चन इति भगवद्वचनम. आता टीकाकार प्रमाण देतात की तमेव भांतम, त्याचा प्रकाश आहे म्हणून सर्वम अनुभाती, त्याच्या मूळच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित होतात. तस्य भासा सर्वमिदं विभाती, त्याच्या प्रकाशानेच हे सर्व विशेष भावाने म्हणजे त्याचा असणारा सामान्य प्रकाशाला घेऊनच हा सगळा विशेष प्रकाशाचा व्यवहार किंवा ज्ञानाचा व्यवहार होतो. तथाच त्याचप्रमाणे नित्या नित्यानाम, जे नित्य पदार्थ आहेत म्हणजे सापेक्ष नित्य पदार्थ आहेत, त्या सापेक्ष नित्य पदार्थांचाही हा काय आहे, अधिष्ठान रूपाने मूलभूत नित्य पदार्थ आहे, म्हणजे मूलभूत नित्य आत्मा आहे. त्या आत्मा जो आहे तो नित्यानाम आणि चेतना हा चेतनानाम, जे चेतन पदार्थ आहे त्या चेतन म्हणजे चिदाभासाने युक्त पदार्थ आहेत, तर त्या चिदाभासांच्या युक्त असणाऱ्या पदार्थांचाही मूळचा प्रकाशक चेतनानाम चेतना, त्या चेतनांचाही चेतन असणारा असा एकाहा बहुनाम यो विदधाती कामान, आणि तो एकटाच आहे आणि बहुनाम कामान विदधाती, हा जो अनेकांच्या कामना पूर्ण करतो किंवा अनेक प्रकारच्या कामना धारण करतो. म्हणजे अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, धरो जाता संग तव तो होय बाधक. पण अंतकरणाची वृत्ती क्षणाक्षणाला वेगवेगळी वृत्ती उत्पन्न होते की नाही, त्या ठिकाणी त्या सगळ्या वृत्तींना धारण करणारा, अधिष्ठान रूपाने धारण करणारा असा प्रकारचा सर्व वृत्तींचा, अनेकविध वृत्तींचा प्रकाशक अधिष्ठान रूपाने तो आहे, तो आत्मा आहे. म्हणून सांगतात की नित्या नित्यानाम चेतना चेतनानाम, बाकीच्या ज्या कार्यरूप वस्तू आहेत त्याच्या मनाने कारण जे अविद्या आहे ते काय आहे अनादी आणि त्यांच्या मनाने नित्य आहेत. किंवा ह्या कार्यामध्ये काही कार्य जास्त काळ राहतात, काही कार्य कमी राहतात. त्यांच्या मनाने त्यांचं कारण अविद्या जी आहे ती अविद्या आपण अधिक तिच्या ठिकाणी नित्यता आपण मानतो नाही का, कार्यापेक्षा कारण जे आहे ते नित्य आहे, परंतु त्याची नित्यता जी आहे तीही सापेक्ष आहे, परंतु ह्या सापेक्ष नित्यतेचा अधिष्ठान जो आहे तो परमात्मा आहे. आणि तो जर अधिष्ठान रूपाने नसता तर या ठिकाणी ह्या पदार्थांच्या ठिकाणी नित्यतेचा व्यवहारसुद्धा झाला नसता किंवा चेतन म्हणजे ज्ञानाचा व्यवहारसुद्धा झाला नसता. म्हणून त्याचं नित्यत्व म्हणजे त्याचं सद्रूपत्व आणि त्याचं चेतनत्व म्हणजे त्याचं ज्ञानरूपत्व हे अधिष्ठान रूपाने नित्य आहे. म्हणून या ठिकाणी हा तुमचा आमचा चाललेला ज्ञानाचा सगळा व्यवहार आहे. आणि हे सांगत असताना सांगतात की तो कारण त्यांना अखंड एक वस्तू सांगायची म्हणून तो एक आहे आणि त्याच्यावर बहुनाम हे बहुत्व नानात्व जे आहे ते कल्पित आहे. परंतु ह्या सर्व नानात्व कल्पनेचा अधिष्ठान मात्र एकच आहे, म्हणजे परमात्म्याची एकरूपता या ठिकाणी सांगितली जाते. आणि ती जी एकरूपता आहे तो एक आहे, तसाच तो नित्य आहे.
तसा तो चिद्रूप आहे आणि तसाच तो आनंदरूप आहे, अद्वय रूप आहे असं सांगतात. आणि भविष्य हे सांगताना एकाहा बहुनाम यो विदधाती कामन, ज्या अर्थी सर्व भाषक पदार्थ आहेत, आपलं भाष्य पदार्थ आहेत किंवा प्रकाश्य पदार्थ आहेत, सगळ्या प्रकाश्य पदार्थांचा प्रकाशक अधिष्ठान आत्मा एकच आहे आणि तो शून्य आहे असं श्रुती सांगते का? असं श्रुती सांगत नाही. आणि स्मृती आपी आणि गीता स्मृतीचं प्रमाण दिलं. वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन भविष्यानी च भूतानी मानतु वेदन कश्चन. या ठिकाणी भगवान सांगतात की समतीतानी आत्तापर्यंत होऊन गेलेली, वर्तमानानी वर्तमान असणारी, विद्यमान असणारी ही सर्व पदार्थांना अहम वेद, हे अर्जुना मी ह्या सर्व पदार्थांना जातो. म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमान कालातील सर्व पदार्थांना एक समवायावच्छेदे करून मी जाणतो. आणि भविष्यात असणारी सर्व भूतं मानतो वेद न कश्चन, परंतु ती मला कोणीही जाणू शकत नाही. याचा अर्थ हे सगळे पदार्थ, नानात्वाने युक्त असणारे सर्व पदार्थ हे माझे प्रकाश्य आहेत आणि मी त्यांचा प्रकाशक एकच आहे. परंतु ते प्रकाश्य असणारे, दृश्य असणारे, जड असणारे आणि अज्ञान किंवा अज्ञान कार्यरूप हे सगळे पदार्थ मला मात्र जाणू शकत नाही. कारण दृश्य कधी द्रष्टा होत नाही आणि द्रष्टा कधी दृश्य होत नाही. या सगळ्या रीतीनं जर पाहिलं तरी इथं अध्यारोपापदाच्या भाषेत जरी सांगत असले तरी मी कसं आहे, मी या ठिकाणी दृङ्मात्र परमात्मा सर्वांचा प्रकाशक आहे. आणि जर ते प्रकाश्य पदार्थ त्रैकालिक अत्यंत अभावरूप असतील तर ते दृश्य पदार्थांचा जर अभाव असेल तर तत्सापेक्ष माझ्या ठिकाणी आलेल्या सापेक्ष द्रष्टृत्वाचा देखील अभाव आहे. मग तिथं जर दृश्य सापेक्ष द्रष्टृत्वाचा अभाव आहे तर खाली शून्य राहिलं. तेच तर खंडन करून झालं की या ठिकाणी तसं नाही. या ठिकाणी सापेक्ष द्रष्टृत्वाचा जरी अभाव झाला तरीसुद्धा मी शून्यरूप नाही, तर मी दृङ्मात्र दृष्टेपणाने त्या ठिकाणी नित्य विद्यमान आहे असं श्रुती देखील सांगते, स्मृती देखील सांगते. आणि ते पदार्थ मला कधीच विषय करू शकत नाही, कारण ते दृश्य जड आहेत. त्यांचा प्रकाशक मी चेतना चेतनानाम नित्यानाम असा मी मात्र त्रिकालाबाधित सत्य अर्थात नित्य अशा स्वरूपाचा आहे. भूत भविष्य वर्तमान रचले आहे भूतभान, या समस्ताची मीच एक जाण वाचून ते नेनती सर्वथा. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या काळामध्ये सगळ्या भूतांचं भान किंवा प्रकाश जे होतं ते सगळ्यांना कारण मीच एकटा आहे, परंतु ते मात्र मला यथार्थ रीतीनं जाणू शकत नाहीत. एवं जे काही भासमान मिळवणी जाणते एकची जाण, ऐसे स्वरूप नेन म्हणावे कसे. तर म्हणता की त्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान, कारण काय आहे, खरं इथं चाललेला विषय असा आहे की जो अज्ञानाचा विषय असतो तोच ज्ञानाचा विषय होतो. पण आत्म्याला कधी अज्ञानाचं विषयत्वच आलं नाही तर ज्ञानाचं विषयत्व येईलच कसं. कारण ह्या प्रकरणामध्ये मुख्य गोष्ट शब्द हा अविद्येची निवृत्ती करण्याला उपयोगी आहे का, दुसरं शब्द हा स्वयंप्रकाश आत्म्याचं प्रकाशन करायला समर्थ आहे का, तर दोन्हीही नाही अशा प्रकाराने आत्तापर्यंत सांगितलं. म्हणून आता म्हणतात की जे काही भासमान, जरी तुम्हाला काही भासमान होत असेल पण सगळं भासमान होणारे सगळे दृश्य पदार्थ अनेकत्वाने युक्त असून ते सगळे एकीभूत केले तरी एकच गोष्ट निश्चित सिद्ध होते की जाणते एकची जाणं. ह्या सर्वांचं प्रकाशन वेगवेगळा प्रकाशक नाही, सगळ्यांचा प्रकाशक एकच आहे. म्हणजे आत्म्याचं नानात्व या ठिकाणी नाही, आत्म्याचं एकरूप ब्रह्मरूपत्वच या ठिकाणी सिद्ध आहे. म्हणजे अखंड अर्थाचं द्योतन करणारा हा ग्रंथ आहे. या ठिकाणी जीव आणि शिव, प्रकृती आणि पुरुष ही भिन्न असून नंतर त्याचं ऐक्य करायचं असं नसून त्या ठिकाणी त्यांचा अखंड संचलेलं नित्य विद्यमान ऐक्यच या ग्रंथामध्ये सांगतात. आणि तो पदार्थ कसा नाही, नास्तिरूप नाही किंवा तो पदार्थ शून्यरूप नसून तो कसा आहे, सद्रूप, चिद्रूप
अशा स्वरूपाचा आहे. सद्घन चिद्घन आहे आणि तो एकच पदार्थ आहे. म्हणून सांगतात जे जे काही भासमान मिळवणी जाणते एकच जाण. त्यांचं जाणता म्हणजे त्यांचा प्रकाशक एकच आहे. आईशे स्वरूप नेन म्हणावे कैसे. आता म्हणावे कसे का कैसे आहे तिथं म्हणावे कसे कसेच आहे का. तर जे जे काही भासमान आहे ते सगळं भासमान म्हणजे कारण जे भासमान पदार्थ आहे ना ते सगळे पदार्थ आगमापायी आहे आणि त्याच्या अगोदरही जो आहे आणि त्या भासमान पदार्थाच्या नंतरही जो आहे अर्थात त्यांच्या भावाचंही प्रकाशन करणारा जो आहे आणि अभावाचंही प्रकाशन जो करतो. कारण जर तो त्याच्या भावरूप पदार्थाच्या उत्पत्तीच्या पूर्वी नसता आणि त्यांच्या नाशानंतर नसता तर त्याच्या भावाभावाचं प्रकाशनच झालं नसतं आणि सगळ्या पदार्थांच्या भावाभावाच्या प्रकाशनाचा व्यवहार ज्या अधिष्ठानावर होतो ते अधिष्ठान शून्यरूप आहे असं म्हणण्याचं धाडस करताच कसं येईल. उलट त्याचं स्वयंप्रकाशत्व अबाधित आहे आणि नित्य सिद्ध आहे असंच मानलं पाहिजे. म्हणून सांगतं स्वप्नाचे दिसणे न दिसणे सगळं सांगा अर्थ असेच. स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपलेनी असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे. ज्याप्रमाणे स्वप्नाचं असणं किंवा स्वप्नाचं न दिसणं हे आपल्या मूळच्या असणेपणावर अवलंबून आहे तसं विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय भाव आणि अभाव हे आपल्या मूळच्या अस्तिस्वरूपामुळे आपल्याला कळते. जेवी रसाचे रसपण जिव्हेने ठाई ठेविले जाण ते जिव्हा काय रसईन म्हणो ए पहा. तर ते म्हणतात ज्या अर्थी कोणताही रस आहे त्या रसाचं रसपण जिवेने ठाई ठेवल्या त्या रसाच्या ठिकाणी ठाई ठेवले म्हणजे स्थापना केली. म्हणजे जिवेच्या आग्रावर जो रसाचा संबंध येईल तो अमुक रस आहे असं तिथं विभाजन करण्याला त्या रसाला त्या रसाच्या ठिकाणी स्थापन करणाऱ्याला अमुक रस आहे असं ज्या जिभेने केलं ती जिव्हा काय रसहीन म्हणू ये पा. त्या जीवा स्वतः मात्र रसहीन आहे आणि ती जर ती स्वतः रसहीन असती ती रसरूप नसती तर तिला ह्या कटू तिक्त आम्ल कषाय ह्या रसांचं आस्वादन करता आलं असतं का. ज्या अर्थी करता येतं त्या अर्थी ते रसरूप आहे ते रसहीन नाही असंच आपल्याला मानलं पाहिजे मानलंच पाहिजे. ते रसमात्राचे देखे म्हणून आपापनानं चाखे तरी न चाखोनी चाखे उपाधी रहित. आता म्हणतात ते रसमात्राचे देखे कोणत्याही रस असेल तर ते त्या रसाचं आस्वादन ती घेते परंतु म्हणून आपापनानं चाखे ती सगळ्या रसांचं आस्वादन करते परंतु ती इतरांचं प्रकाशन करत असली तर आपलं प्रकाशन करण्याला आपल्या रसाचं आस्वादन करायला ती जीवा असमर्थ आहे. पण त्या असमर्थतेचं कारण काय आहे. असमर्थतेचं कारण तिच्या ठिकाणी रसरूपता नाही असा अर्थ नाही. उलट ती रसरूप असल्यामुळंच ती स्वतःला चाखण्याचा विषय करू शकत नाही ही तिची असमर्थता आहे. पण याचा अर्थ तिच्या ठिकाणी चाखत नाही म्हणून तिची रसरूपता बाधित आहे असं मात्र म्हणता येणार नाही. त्याचं कारण आपापनानं चाखे याचं कारण आहे की ती रसमात्राची देखील ती रसमात्रच असल्यामुळं ती आपल्याला चाखू शकत नाही. तरी न चाखोनी चाखे उपाधी रहित. तरी तू चाखत तर नाही स्वला तरीसुद्धा ती रसरूप आहे आणि उपाधी रहित. उपाधी रहित ती कशी आहे. उपाधी असेल तर त्या ठिकाणी चाखण्याचा व्यवहार होतो परंतु ज्यावेळेला ती निरुपाधिक स्वरूपात असेल त्यावेळेला बरोबर ना निरुपाधिक स्वरूपात म्हणजे समोर दुसरे रसाचे विषय नसतील तरी ती रसरूपतेने विद्यमान आहे परंतु उपाधी रहित असल्यामुळं तिला तिच्या रसाचं आस्वादन करता येत नाही अशी खरी स्थिती आहे. ठीक आहे ना महाराज. तेवी आत्मा निखळ ज्ञानघन तेने आपण जाणावेच न लगे जाणं इतो का अर्थ. याच्यातून अर्थ असा नाही घ्यायचा का रसनेला स्वतःचं स्वतःला चाखत नाही म्हणून ते रसरूप नाही असा सिद्धांत करायचा नाही. ती रसरूप असल्यामुळं स्वतःला चाखू शकत नाही. पण ज्या अर्थी सर्व रसमात्रांचं प्रकाशन करते बरोबर ना सर्व रसांचं प्रकाशन करते त्या अर्थी ती रसरूप आहे असं सिद्ध होतं. असा अर्थ घ्यावा. आईला जर त्या
आस्ती ब्रह्मकुंडाकडं पाठवायच्या असतील तर आईला काय करावं, 150 किलोमीटर मागं आणू नये, पुढंच पाठावं, आहे की नाही, असा अर्थ करावा. तर्काने असा अर्थ करू नये. तेवी त्याप्रमाणे आत्मा निखळ ज्ञानघन तेने आपण जाणावे न लगे जाण, इतका अर्थ. आत्मा हा केवळ ज्ञानघन आहे, त्याने आपल्याला जाणण्याची गरजच नाही, असा याचा अर्थ घ्यावा. उलट त्याने जर आपल्याला जाणलं असतं तर उलट काय झाले असते, त्याच्या ठिकाणी कर्म करतो विरोध दोष आला असता, असा अर्थ घ्यावा. श्रुतिमतच तर्कोनुसंधीयता, तर्क जर करायचा झाला तर हा तर्क आहे अनुभवाच्या पण विरुद्ध आहे आणि श्रुतीच्या पण काय आहे, विरोधी आहे. म्हणून श्रुतीला अनुकूल असा तर्क करीत जावा, विरुद्ध तर्क करू नये. तर्क्यताम मा कुतर्क्यताम, म्हणून या ठिकाणी तर्काचं खंडन केलेलं आहे. जरी तो आपला आपण नेणे तरी हेची जाणतसे कोण, तस्मात अवच्छेदहीन जाणताच स्वये. तर ते म्हणतात जर तो आपला आपण नेणे, तो जर स्वतःला जाणत नसेल तरी हेची जाणतसे कोण. तो स्वतःला जाणत नाही हे तर कोण जाणतं. तो स्वतःचा विषय होत नाही, हा बरोबर आहे ना. हा जो सिद्धांत तुम्ही प्रस्थापित केला असेल, बरोबर ना, तर हेची जाणतसे कोण, हे कोण जाणतं. ते म्हणतात तस्मात अवच्छेदहीन जाणताची सोय. आता त्या ठिकाणी कोणताही अवच्छेद असता, बरोबर ना, म्हणजे त्याला अवच्छेद म्हणजे काय, उपाधीचा अवच्छेद असता तर त्यांनी जाणलं असतं, परंतु तो अवच्छेदहीन असल्यामुळं त्याला जाणणारा दुसरा कोणताच उपाधी त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं, परिपूर्ण घनीभूत तोच असल्यामुळं तो अवच्छेदहीन आहे. त्याला मर्यादा करायला किंवा त्याचं ज्ञान करून देण्याला लागणारा दुसरा उपाधी किंवा विशेषण किंवा अवच्छेद तिथं कोणताच नाही का ज्या अवच्छेदकत्वाने त्याचं ज्ञान व्हावं. तर तो अवच्छेदकहीनच आहे. म्हणून स्वये जाणताची, म्हणून तो स्वतःला जाणतो. म्हणजे स्वतःला जाणतो म्हणजे जाणत्याचा विषय नाही करता स्वतः जाणतो म्हणजे काय, जाणणे रूपाने असणं हेच त्याचं स्वतःला जाणणं आहे. ही गोष्ट आपल्या बुद्धीमध्ये कायमची ठसून बसली पाहिजे. नाही तर स्वतःला जाणतो म्हणजे स्वतःचा विषय करतो असणं, ज्ञानरूपाने असणं हेच त्याला जाणणं आहे. म्हणून ज्ञानोबरायाने ही आपल्याला यौक्तिक चिंतन करायला ही ओवी आपल्याला कायमची करून ठेवली. कोणती ओवी, तेथीचे पाणी ऐसे असे वेरा, जैसा न बुडलिया वीरा, आपली उगमी झरा होनी ठाके. ह्या दृष्टांताला घेऊन आपल्याला आपलं आत्मचिंतन करायला ज्ञानेश्वर महाराजांनी किती सगळ्या वाङ्मयात किती दृष्टांत शोधले, तरी आत्म्याचे जे काय स्वस्वरूपाला जे जाणणं म्हणतो आपण, त्या जाणण्याचं स्वरूप काहीतरी मनुष्य वेगळंच मनामध्ये आणू शकतो. पण ह्यानी पाहिलं की कधी आपल्याला भ्रम होऊ नये की या ठिकाणी मला आता आत्मानुभूती आली, मला आता आत्म्याचं ज्ञान झालं, असं कधीही वाटू नये. याच्यात तर असे आत्म्याचं ज्ञान झालं वाटू नये, पण आत्म्याचं अज्ञान गेलं असं तरी वाटावं का. आत्म्याचं अज्ञानही गेलं असं वाटू नये आणि आत्म्याचं ज्ञान झालं असंही वाटू नये, बरोबर ना. हे कारण का, आत्म्याच्या ठिकाणी हे ज्ञान आणि अज्ञान हा दोन्ही व्यवहार नाही. मग त्या अज्ञानाचा निवर्तक किंवा ज्ञानाचा प्रापक असा जो सगळा शास्त्राचा शब्दरूप जे काही आहे, शब्दाचा एवढं आडंबर वेदांनी केलेलं आहे, त्या आडंबराचा तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश आहे का, कशाचाच प्रवेश नाही. आपल्या ठिकाणी नाही. म्हणजे आपला आत्मा आपल्याला विषय व्हायला तयार नाही तर त्या बाहेरच्या शब्दाधिकांना तो विषय होईल का, कधीच नाही. परवा मी असं चिंतन केलं होतं, आपल्याला किमान अमृतानुभवाची ज्याला आपण म्हणतो प्रातिभानुभूती ती जरी आली नाही तरीसुद्धा ह्या शब्दांच्या द्वारा आपल्याला जुजबी झालेला थोडासा शब्दाचं जे ज्ञान आहे त्याच्यामुळं असणारा अभिनिवेश जो काही थोडासा होतो की आपल्या ठिकाणी थोडंसं ज्ञान आहे, ह्या शब्दाचा अभिनिवेश जाण्याला जरी मदत झाली तरी अमृतानुभवाचं बरंचसं कार्य साधलं. ठीक आहे ना. किती माणसाचं ज्ञान किती आहे असून त्या अखंडानंद स्वामींनी लिहिलंय, मला वाटतं
भक्ती सर्वस्वमध्ये कुठेतरी आले, तर त्यांनी लिहिलं की एक मनुष्य काशीतून गल्लीतून जात होता, एक पंडित, तर त्याचे चारही वेद कंठस्थ होते आणि त्याला इतका अभिमान होता की काशीमध्ये ज्ञानवापीमध्ये चारही वेद कंठस्थ निर्दोषपणाने असणारा, अनुपूर्वी काय म्हणणारा हा एकटाच आहे, असा त्याला अनुभव म्हणजे असा त्याला अभिमान होता. आणि समोरून एक मत्त बैल काहीतरी धावत आला, त्यामुळे तो बाजूला व्हायला, लोक म्हटले बैल आला, तर तो बाजूला व्हायला गेला आणि त्याला विजेच्या खांबाचा धक्का लागला एक त्याच्या मस्तकाला, आणि त्याचं जे स्मृतीचं जे केंद्र आहे तेच त्या ठिकाणी त्याला आघात झाला. त्यामुळं वेद तर गेलेच गेले, पण त्याला भूक लागली त्याला तेव्हा आपल्या भुकेची तृप्ती झाली का नाही, कारण मेंदूकडून येणाऱ्या ज्या संज्ञा आहेत त्या तिकडं ह्या ज्या व्हेगस नर्व म्हणतो आपलं पोटामध्ये सगळं आपल्याला तृप्ती झाली की नाही किंवा आता पुरेसं झालं, ही जी काही संवेदना होती ती संवेदना त्याला होत नव्हती. मग त्यामुळे त्याला ते दिलं समोर का तो इतका खायचा की खातच राहायचं, नातेवाईकांनी बाजूला केलं तर ठीक, आणि जर त्याला तो मागतो तोपर्यंत दिलं का नंतर त्याचं पोट इतकं दुखायचं की त्याला नुसता गडबडा लोळायचा. त्याला आपल्या भुकेचं सुद्धा तृप्तीचं सुद्धा ज्ञान होईना की ज्याच्या कंठात चार वेद होते. आता ते ज्ञान कुठे गेलं? एवढं शब्दाचा संग्रह कंठामध्ये झाला, तो गेला कुठं? आणि अशा प्रकारचं ते शब्दज्ञानाचं अभिमान धरण्यात काय उपयोग आहे याच्यामध्ये? त्या काशीमध्ये अनेक अजूनही भूतांचे वाडे, अजूनही तुम्ही जाऊन चौकशी करा, असे कितीतरी वाडे आहेत काशीमध्ये की तिथं कोणी राहत नाही, कारण रात्रीचं आहे ना, ते रात्रीचं ते वेद पाठ वगैरे ऐकायला येतात. आणि ते जे खांब आहे तिथं कोणी खांबावर घासल्यासारखं, चिनगाऱ्या उठल्यासारख्या असे ते दृश्य दिसतं, तिथं कोणी राहायला तयार नाही. आणि त्याच्यामध्ये आपण त्या शब्दाचा काय करतो? अभिमान धरतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या शब्दाचं जे महत्त्व आहे ते पूर्णपणे खंडित करून टाकले. मूळ अनावृत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खरी तुम्हाला ज्याला स्वानुभूती म्हणतात, त्या स्वानुभूतीत शब्द आहे कुठं? आणि शब्द असला तर तोच काय करील? त्या मुख्य प्रातिभानुभूतीला प्रतिबंध करील. अशा रीतीनं त्या शब्दाचं खंडन केलं आहे. अर्थात हे काही याचं मुख्य उद्दिष्ट नाही, पण हे तरी साधलं तरी पुष्कळ आहे याच्यामध्ये. ज्याचे जाणीवीस पाही काळाचा वारा लागला नाही, म्हणून भेद लागेल काही ऐसे नव्हे. आणि ज्याच्या जाणीवेला म्हणजे ज्याच्या ज्ञानरूपतेला, ज्या आत्म्याच्या ज्ञानरूपतेला काळाचा कधी वाराच लागला नाही. काळाचा वारा लागला नाही म्हणजे कालाचा कधी परिच्छेदच झाला नाही, अवच्छेदी नाही, देशाचाही कधी परिच्छेद झाला नाही आणि कोणत्याही वस्तूचा परिच्छेद झाला नाही असं घ्यावं. म्हणून भेद लागेल काही ऐसे नव्हे. जर त्या ठिकाणी काळाच्या कक्षेत जर आत्मा कधी सापडला असता, काळाचा परिच्छेद जर आत्म्याला झाला असता, तर त्याच्या ठिकाणी भेद निर्माण झाला असता. कालकृत भेद आहे, देशकृत भेद आहे, वस्तुकृत भेद आहे असं आपण म्हटलो असतो. ज्याचे जाणीवेस पाही काळाचा वारा लागला नाही, म्हणून भेद लागेल काही ऐसे नव्हे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही भेद उत्पन्न होईल असं कधी नाहीच. मग जो आत्मा नित्यबुद्ध नाही काळगती अवच्छेद, म्हणून वेद्य वेदक भेद आशे ना की. आत्मा नित्य बुद्ध म्हणजे नित्य ज्ञानस्वरूप आहे, त्याच्यामध्ये काळाचा अवच्छेद कोणत्याही प्रकारचा नाही, अर्थात देशाचा नाही, वस्तूचा नाही, असा जो आत्मा तो नित्य ज्ञानस्वरूप आहे. मग तो जर नित्य ज्ञानस्वरूप आहे तर त्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानस्वरूप असणाऱ्या पदार्थाच्या ठिकाणी दुसरा अनित्य म्हणून पदार्थ राहायला तरी जागा आहे का? आणि आस्ती रूपाने दुसरा पदार्थ स्वतंत्र वस्तू परिच्छेद तरी निर्माण करील का? कारण जो आत्मा नित्यबुद्ध नाही काळगती अवच्छेद, नित्य तो ज्ञानस्वरूप आहे, म्हणजे ज्याचा अर्थ काळाचा परिच्छेद त्याला लागला नाही. अमक्या काळात अज्ञान होतं, नंतरच्या काळात म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? पूर्वापरभाव त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी जर नाहीत तर त्याला काय आहे? कालगतीचा कोणत्याही प्रकारचा अवच्छेद नाही. म्हणून वेद्य वेदक भेद असे ना की. मग तिथं वेद्य वेदक भेद आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी? ज्ञाता आणि ज्ञेय अशा प्रकारचा भेद त्या ठिकाणी नाही. म्हणून न जाणताचं जाणं हेची उमटिले तेथे खून, तेथ तेथ तव नवे ज्ञान उठले नाही. आत्म्याचं ज्ञानसुद्धा करून घ्यायचं आहे का? आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं नाही, कारण आत्माच ज्ञान आहे. ज्ञानच काय आहे? आत्मा. म्हणून तुकाराम महाराजांचा तो अभंग मोठा विचार करण्यासारखं आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण,
तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. आपल्या त्याला कोणता समास म्हणतात त्या समासाप्रमाणे करता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या वेळेला भगवंताची खरी कृपा होईल त्याच वेळेला हे ब्रह्मज्ञान होईल. कोणता समास म्हणतात त्याला? शब्दाचं पुढं मागं असतो त्याला. आपल्या मागं माधव महाराजांना विचारलं होतं, त्यांनी तो सांगितलं होतं. तर तो एक आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त स्वामी महाराज नेहमी म्हणायचे का हे बघा तुकाराम महाराजांनी काय सांगितलं. ते म्हणे की देवाची कृपा झाली म्हणजे काय होतं, ब्रह्माचं ज्ञान होत नाही, ज्ञानच ब्रह्म होतं. तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. ज्ञानच ब्रह्म हे खरं ज्ञान कधी होईल? भगवंताची कृपा झाली तर. म्हणून म्हणतात, म्हणून न जाणताचं जाणं, तिथं जाणण्याचा विषय न होता ज्ञानरूप असणं हेची उमटली तेथे खुण. ही खरी अनुभूतीची त्या ठिकाणची खूण आहे. ज्ञानानुभूती झाली कशावरून? तर अनुभूतीच ज्ञान ठरली. काय स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभव्यता ज्ञातुर्ज्ञानांतरा भावात अज्ञेयो नत्व असत्तया. ही तिथली काय आहे? खूण आहे. तेथं नवं ज्ञान काय उत्पन्न झालेलं नाही. मग नित्यसिद्ध असणारं जे ज्ञान आहे तेच आपलं स्वरूप आहे. ते आणि मी भिन्न नाही असा अभेद निश्चय हे त्या ज्ञानाचं काय आहे? स्वरूप. त्या ठिकाणी नवं काही ज्ञान उत्पन्न झालं. आत्मस्वरूपाच्या संबंधाने नवीन काही ज्ञान उत्पन्न होत नाही. बरोबर ना? जे अनादी सनातन अनंत असणारं ज्ञान, त्या ज्ञानाच्या ठिकाणी शब्द वृत्ती उत्पन्न करणारे किंवा ब्रह्माकार वृत्ती करणारे शब्द, ती ब्रह्माकार वृत्ती हे सगळे कुठं जातात? मूलभूत असणाऱ्या नित्यशुद्ध बुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. बरोबर? त्या ठिकाणी लीन किंवा समरस होऊन जातात, वेगळे राहत नाहीत. आणि वेगळे राहत असतील तर ते ब्रह्माचं ज्ञान नाही. त्यांना कशाने तरी काय केलेलं आहे? परिच्छेद केलेला आहे. हे होणारं ज्ञान ते जे परिच्छेद्य ना, परिच्छेद्य ज्ञानाला परिच्छेदक काय परिच्छेद करून झालेलं ज्ञान हे संपूर्ण ज्ञान नाही किंवा ते ब्रह्मज्ञानाचं स्वरूप नाही. ज्ञानस्वरूपामध्ये कोणताही अवच्छेदक देश काळ वस्तूचा राहत नाही. तेच ज्ञान ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून हां जर इतक्या मर्यादेपर्यंत जर दुसऱ्याला कशाला शिल्लक ठेवत नाही, एवढी जर त्या अनुभवाची मर्यादा आहे, तर त्या ठिकाणी शब्दाची मालिका कशाला, तो शब्दाच्या माळा कशाला वाहील तो अनुभव? ज्ञाने जाणीजे नवीन ज्ञान उत्पन्न होत नाही. ज्ञान हे काय आहे? नित्यच असणारं ज्ञान, स्वरूपभूत ज्ञान. त्याच्याहून मनुष्य म्हणजे साधक भिन्न कधी राहतच नाही. तो तद्रूपतेला प्राप्त होणं यालाच म्हणायचं अर्थरूपतेला प्राप्त होणं. का दुसरं काय आहे? ज्ञाने जाणीजे ज्ञान तेथून उठले तेचे जाण, ते हे अनुभवाची खुण नव्हे वल्गना की जे ऐशी. आता ते म्हणतात जर तुम्ही म्हटलं का ज्ञानाने ज्ञानाला जाणलं, ज्ञानाने ज्ञानाला जाणलं, बरोबर ना? ज्ञानाचं ते काय झालं? दृश्य झालं. एका ज्ञानाने त्या ज्ञानाला जाणलं. स्वरूपभूत ज्ञानाला जाणण्यासाठी जर दुसरं वृत्त्यात्मक ज्ञान लागत असेल तर लगेच ज्ञान तिथून उठलं. बरोबर ना? मग तिथून ज्ञान काय झालं? उठलं आणि आपल्या मार्गाला लागलं. हे अनुभवाची खुण, ही खरी अनुभवाची खूण आहे. नव्हे वल्गना की जे ऐशिया. ह्या अनुभवाच्या खुणेमध्ये शब्दाच्या द्वारा काही वल्गना किंवा व्यर्थ बडबड करायची आणि त्या ज्ञानाचंही ज्ञान झालं, ही काय आहे? केवळ वल्गना आहे. उलट काय झालं की जे काही ज्ञान तुम्ही म्हणता आम्ही संपादन करू, ते ज्ञान तिथून उठून गेलं. कारण ते स्वरूपभूत आहे, नित्य आहे. आणि नव्या ज्ञानाने त्या ज्ञानाचं प्रकाशन केलं असं म्हटलं, बरोबर ते ज्ञान काय झालं? दृश्य झालं. ते ज्ञान दृश्य झालं, ते जड झालं, ते ज्ञान अज्ञान झालं. ऐके नाही? ते ज्ञान काय झालं? अज्ञान. म्हणून स्वरूपभूत ज्ञान त्याच्यात सापडत नाही, ते तिथून निघूनच जातं. असो ऐसा आत्मा सच्चिदानंदो, जेथे नसे तर्काचा भेदू, तो तेनेचे असे सिद्धो, कायदे शब्द तयाचे तया. हा असा प्रकारचा सच्चिदानंद आत्मा म्हणजे सच्चिदानंद हे आत्म्याचं स्वरूप आहे, ज्या ठिकाणी तर्काने केलेला कोणताही भेद त्या ठिकाणी नाही. कोणताही भेद तुम्ही घेतला तर कोणताही भेद त्या ठिकाणी नाही. स्वगत सजातीय विजाती आदी कोणतेही भेद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही.
बाकीचे तुम्हाला म्हणायचं असेल ते पण घ्या. जीव जीवाचा नाही, जीव जडाचा नाही, जड जडाचा नाही, जीव ईश्वराचा नाही, ईश्वर जडाचा नाही. कोणत्याही प्रकारचे भेद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. आणि असं पण नाही का ह्या जडाचा निराश भेदाचा निराश करून अभेद करायचा, असंही नाही. इथं भेदाभेद भ्रम अमंगळ अशा प्रकारची याची स्थिती आहे. म्हणून असो ऐसा आत्मा सच्चिदानंदो जेथे नसे तर्काचा भेदो, तो तेनेचे असे सिद्धो. तो तेनेचे सिद्ध असो म्हणजे त्याला सिद्धीसाठी दुसऱ्या कशाचे आश्रय करण्याची गरज नाही. तो स्वतः सिद्ध आहे. आणि तयाचे तया शब्द काय दे, आणि तो स्वतः सिद्ध असणाऱ्याला शब्द काय देणार आहे, तर म्हणजे शब्द काय त्याची सिद्धी करणार आहे. ज्याच्या ठिकाणी अज्ञान कधीच नाही त्या अज्ञानाची ते काही निवृत्ती करून देणार आहे का? त्याचं कधी त्याला विस्मरण झालं नाही तर त्याचं काही स्मरण करून देणार आहे का? त्याचा आवरणभंग तरी त्याच्यावरच्या अज्ञानाचा करणार आहे का? नाही. नेनने आणि जाणणे हे जयाचे जाणतेपणे त्याशी नाही म्हणणे घडे काही. आता याचा उपसंहार करतात, शून्यवादाचा जो तर्क करतात ते म्हणतात नेणं आणि जाणणं म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हे ज्याच्या ज्ञानस्वरूपामुळं घडतं. तो जर ज्ञानस्वरूप नसला तर जाणणं घडेल का? आणि अज्ञान नेणं तरी घडेल का? कारण मला काही कळलं नाही हेही कळलंच आहे ना, आहे की नाही? कळलं हे तर आहेच, पण न कळणंसुद्धा काय आहे त्याच्यामुळंच आहे. म्हणून त्याशी नाही म्हणणे गडे काय. त्या असा जो पदार्थ आहे ज्याच्यामुळं जाणणं आणि नेणणं, बरोबर ना, किंवा जाणणं आणि नेणण्याचा आठवं नाठवं गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. जर तो स्वतः सिद्ध नसता, स्वयंप्रकाश नसता, तर तुम्हाला इतर पदार्थांच्या आहेपणाचा किंवा त्याच्या ज्ञानाचा कोणताच व्यवहार झाला नसता. आणि त्याचंच अस्तित्व आणि त्याचं स्वरूप, त्याचं ज्ञानस्वरूपत्व तुम्ही खंडित कसं करता, आहे की नाही? तरी शून्यवाद तर्क निमाला येथे निष्ठंक सच्चिदानंद स्वाभाविक आत्मा असे. अशा रीतीनं आत्तापर्यंत केलेल्या चिंतनावरून शून्यवादाचा तर्क पूर्णपणे अगदी या ठिकाणी पूर्णपणे निस्तनाभूत झाला. त्याचा निराश झालेला आहे. सच्चिदानंद असं आत्म्याचं स्वाभाविक स्वरूपच आहे. ते त्रिभेद लक्षणे जाणीजे त्रिवाचकपणे ऐशिया अनुमाने नाही जोकी. याचं जर काय आणखीन असलं तर सांगा. याच्यामध्ये ही त्रिभेद लक्षणं म्हणजे कोणती त्रिभेद घ्यायचा या ठिकाणी? त्रिभेद म्हणजे सच्चिदान आणि आनंद हे जे लक्षण आहेत हे जाणीजे त्रिवाचकपणे. तर तीन शब्द वेगळे ना, सच्चिद आणि आनंद हे तीन वाच्य शब्द आहेत, बरोबर ना? तीन शब्दामुळं या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी तीन भेद झाले. हे आत्म्याचे गुण ठरले किंवा हे आत्म्याचे धर्म ठरले असं जर कोणी म्हणत असेल, ऐशिया अनुमाने नाही जो की अशा अनुमानामध्ये तो कधी सापडत नाही. जो अनुमानाचा द्योतक नव्हे जो अनुमानिक तो शब्दाशी केवी देख विषय होय. तर ते म्हणतात जो अनुमानाचा द्योतक त्या अनुमानाचंही प्रकाशन करणारा तो आहे, तो नव्हे अनुमानिक. तो अनुमान प्रमाणाला विषय कसा होईल? अनुमान प्रमाणाचंही जो प्रकाशक आहे आणि बरोबर ना, म्हणजे अनुमान प्रमाणही ज्याचं प्रकाश्य आहे ते प्रकाश्य त्या अनुमान प्रमाणाच्या प्रकाशकाला कसं द्योतन करील, कसं त्याचं प्रकाशन करील. आणि मग जर अशा प्रकारचा आहे तो शब्दाशी केवी देख विषय होय. तो शब्दाचाही कधी विषय होईल काय? अर्थात शब्दाचा विषय कधीच होणार नाही. शब्दाची नुमगे सोय जाणिले विन जो आहे तो जाणोनी जाणोये ऐसा कैसा. ते म्हणतात जिथं अनुमान प्रमाणाचं काही चालत नाही, शब्दाचं काही चालत नाही. कारण काय आहे, सगळ्याच प्रमाणांची सिद्धी ज्याच्यामुळं होतं तो कोणाही प्रमाणा ओ निधी मा, तो तर कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. मग जिथं शब्दाची सोय जात नाही आणि जाणले विन जो आहे त्याला जरी कोणी जाणलं नाही तरी ज्ञानरूपाने तो सामान्य रूपाने ज्ञानस्वरूपाने तो विद्यमान आहेच. जरी त्याला त्याचं कोणी अंतःकरण वृत्तीद्वारा जरी तो विशेष भावाला कधीही प्राप्त झाला नाही तरी त्याचं ज्ञानरूपत्व ते अबाधित आणि अभंग स्वरूपाने आहे. तो जाणोनी जाणोई ऐसा कैसा. तो ते म्हणतात त्याचं ज्ञान झालं तरच तर काय होईल, त्याचं म्हणजे त्याला जर जाणण्याला विषय केलं तरच त्याचं ज्ञान होईल. असं कैसा, असं कसं घडेल?
त्याला जाणलं नाही तरी तो आहे आणि जाणलं तरी तो आहेच. जाणण्याच्या अभावातही तो आहेच आहे आणि अज्ञानाच्या अभावातही तो आहे आणि अज्ञानाच्या भावातही आहे. ज्ञानाच्या भावातही तो आहे, फक्त तिथं विशेष रूपाला आल्यासारखा वाटतो. आणि विशेष रूपाच्या ज्ञानाच्या अभावातही तो सामान्य रूपाने आहेच आहे. आणि अज्ञानाचाही प्रकाशक आहे आणि अज्ञानाच्या अभावाचाही प्रकाशक आहे. म्हणून त्याला जाणलं तरच त्याला जाणलं तरच, म्हणजे त्याला जर ज्ञानाचं विषयत्व केलं तर तो आहे, आणि ज्ञानाचा विषय नाही केलं तेव्हा तो नाही. का त्याचं स्वयंप्रकाशत्व अबाधित आहे, स्वतःसिद्धत्व अबाधित आहे, स्वसंवेद्यत्व अबाधित आहे. जो जाणणे मात्र आहे त्याशी जाणणे नव्हे उपाय, म्हणून उपाय न आहे जेथील वाट. ते म्हणतात तो ज्ञान मात्र आहे, त्याला कोणत्या उपायाच्या द्वारा त्याला जाणण्याची गरज नाही, तो ज्ञानस्वरूपच आहे. त्या ठिकाणी त्याला उपाय जाणणे नव्हे, कोणत्या तरी उपायाने त्याला जाणलं पाहिजे असं नाही. म्हणजे माणसाला आत्मज्ञान प्राप्त करायचा हा सुद्धा भ्रम आहे, हा भ्रम निवृत्त होईल अशा प्रकाराने करता आहे की नाही. मला आत्म्याचं अजून आहे हो, पण आम्ही ज्ञानस्वरूप आहे, पण ज्ञानस्वरूप आत्म्याचं जोपर्यंत ज्ञान होत नाही, त्या सामान्य ज्ञान हे काय आहे, सामान्य ज्ञान हे भ्रमाला पोषक आहे की नाही. विशेष ज्ञान ही त्याच्या विरोधी आहे, कारण वेदांताचा सिद्धांत आहे जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. अशा प्रकारचं जे आहे ना, हा भ्रम जर आपण धरला तर खऱ्या ज्ञानाला काय होतं, स्वरूभूत ज्ञानाला आपण वंचित होणार. नित्यमुक्त असताना बद्धतेचा भ्रम करून घेणार आहे की नाही. बद्धतेचा भ्रम, ज्ञानाच्या नावाखाली काय होईल, बद्धता दृढ होईल किंवा उपायच काय होतील, अपाय होतील. असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला मूळ स्वरूपाच्या ठिकाणची जागृती देतात. जाणणे नव्हे उपाय, म्हणून उपाय न वाये जेथील वाट. म्हणून उपाय जिथली वाट उपाय न वाये जेथील वाट, ज्या वाटेपर्यंत उपाय काय नाही पोचू शकत नाही. किंवा तोची तयास प्राप्त हे अवघे असंमत मा शब्द केवी शोभत प्राप्त मिशे. किंवा ते म्हणतात जर आत्मा नित्य प्राप्त आहे आणि तुम्ही म्हणाल की आत्म्याची प्राप्ती करायची, आणि ती प्राप्ती कोणी होते, शब्दाने. पण आत्मा जर कधी अप्राप्तच नाही तर त्याची प्राप्ती काय करायची. आणि मग अप्राप्त आत्म्याच्या प्राप्तीत जर नाही असा कोणता काळच नाही, त्यासाठी शब्दाची काय गरज आहे. अर्थात शब्दाची त्या ठिकाणी वाट कधीही पोचू शकत नाही. किंवा तोच त्याला प्राप्त होतो, बरोबर ना. तोच त्याला प्राप्त होईल कसा, स्वतःच्या ठिकाणी स्वतःच्या प्राप्तीचा व्यवहार कधीच घडू शकत नाही. म्हणजे प्राप्तीचा व्यवहारच नाही तर शब्दाने त्याची प्राप्ती काय करून द्यायची. अविद्येची निवृत्ती नित्यच निवृत्त आहे, तर अविद्येची निवृत्ती करायचीच नाही, तर मग पुन्हा शब्द तिथं काय करायचं. नित्य निवृत्त असणाऱ्या नित्य निवृत्त असणाऱ्या अविद्येच्या निवृत्तीला पण शब्द उपयोगाचा आहे. हा आहे ना, कोणत्या प्रकारे आहे, भर दुपारी दिवा लावावा त्याप्रमाणे अंधकाराच्या निवृत्तीसाठी आहे की नाही. असं म्हणतात. हे बोलिले दिशेल शब्दी परी हे आहे बोला आधी, म्हणून येथे त्रिशुद्धी शब्द न मिरहोय. इथं मोठ्या खुबीनं म्हटले. एखादा मनुष्य आहे ना, त्याला शब्दाचा खूपच अभिनिवेश असेल, तो म्हणतो हे सरी आता सगळं तुम्ही शब्दांनीच सांगितलं ना, म्हणून झालं ना आता हे, असं जर एखादा म्हणेल तर त्याला ज्ञानेश्वर महाराज किंवा टीकाकार उत्तर देतात की असं आहे की हे बोलिले शब्दी दिसेल, शब्दानेच हे बोललेलं आहे असं दिसल, परी हे बोला आधी आहे. ज्ञानोबा नाही तर म्हणलेच नसते की काय हे मी जेवढा हे ग्रंथ सांगितला याने काय आत्मस्वरूपाचं प्रकाशन झालं असं नाही, अज्ञान निवृत्त झालं असंही नाही, आणि मी बोललो नसतो तर तुम्हाला हेही कळलं नसतं असं नाही. इतकं तुमचं स्वरूप निखालस सत्य आणि टळटळीत आहे. त्यासाठी माऊली काय म्हणतात, हे पानियावरी मखरी रेखिली जैसे मनोनी माझी वैखरी, आणि मौनाचेही मौन धरी पानियावरी ना रेख मखरी रेखी पानियावरी मखरी रेखिली पाण्यावरचं मगराचं चित्र काढलं, हे नसतं काढलं तरी पाणीच होतं ऐकत मूळचं. आणि हे काढलेलं चित्र काय आहे, काढलं म्हणेपर्यंतच ते जातं आहे. प्रवाहावर जर तुम्ही मगरीचं चित्र काढलं तर काढलं हे फक्त वाणीतच राहिलं, काढलेलं काही पदार्थ आहे काय, तर काय योगसूत्र आहे ना, शब्दानुपाती वस्तुशून्य विकल्प, हा फक्त शब्दच आहे त्या ठिकाणी आणि वस्तू मात्र नाही, आणि विकल्प वस्तू नाही. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं म्हणतात बोलिले दिसेल शब्दी परी हे आहे बोला आधी. हे शब्दाने बोललेलं दिसल, पण बोलण्याच्या आधी तुमचं आत्मतत्व
तसंच आहे, अपरोक्ष रूप आहे, स्वतःसिद्ध आहे, स्वसंवेद्य आहे. हे म्हणून येथे त्रिशुद्धी शब्द न मिळवे. आम्हाला त्रिशुद्धी सत्य जर काय सांगायचं, त्रिवार सत्य, का या शब्द ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीही मिरवत किंवा शोभत नाही. यासाठी स्मृती प्रमाण देता. शब्दगोचरतया स्थितः सदा शब्दगोचरविहीन रूपतः यत् स्थितं तदहमेव संततः प्रत्ययोपी मतिरेव मेवही. असं ते काय ते बघा शेवटचं, मतिरेव मेवही. मतिरेव मेवही. चांगलं बघा आता याचा अर्थ करताना, शब्दगोचरतया स्थितः, तो शब्दाला गोचर असताना म्हणजे शब्दाला शब्द प्रमाणाला विषय होत असताना, सदा शब्दगोचर विहीन रूपतः, सदा तो शब्दाला विषय होत असताना सदा शब्दाला अविषय होऊनच राहिलेला आहे. बरं ना. शब्दविहीन रूपतः. आपण नंतर बघ, यत स्थितम, असं जे राहिलेलं आहे काय की जे शब्दाला गोचर होऊन राहिलेलं आहे आणि सदा, बरं का, आणि सदा शब्दगोचर विहीन रूपता, आणि कधीही शब्दाला विषय न झालेलं आणि शब्दाला विषय होऊन राहिलेलं असं यत स्थितम, असं जे आहे, तद अहमेव ते कोण आहे, मीच आहे. संततः प्रत्ययापी, आणि नित्य निरंतर प्रत्यय म्हणजे ज्ञानरूपता, ते सुद्धा अहमेव, ती सुद्धा कोण आहे, मीच आहे. इति मतिही एवं, असं होईल नाही पदच्छेद पहा, मती एवं एव ही, कारण माझी जी बुद्धी आहे ती याच प्रकारची आहे. म्हणजे आपल्या बोधाचं स्वरूप जे आहे, तर ज्या वेळेला सदा शब्दगोचरता असते, नेहमी प्रबल शब्द प्रमाणालाच विषय झालेला, बरोबर ना. म्हणजे कधी जेव्हा तुम्ही उपाधीची कल्पना केली त्यावेळेला तो शब्दाचा विषय झालेला, अविद्यानिवृत्ती फलदर्शनात असा विषय झालेला. आणि पुन्हा म्हणतात की सदा शब्दगोचरविहीन रूपता, आणि कधीही शब्दाला विषय न झालेला अशी जी स्थिती आहे किंवा असा जो पदार्थ आहे, तो पदार्थ अहमेव, मीच आहे. तो संततः प्रत्ययापी, आणि जो नित्य निरंतर येणारा प्रत्यय म्हणजे ज्ञानरूप प्रत्यय ना, तो प्रत्यय देखील कोण आहे, मी आहे. अशी एवं, बरोबर ना, मतीही एवं एव, अशाच प्रकारची बुद्धी आहे, आणि तीही निश्चयाने अशाच प्रकारची बुद्धी आहे असं म्हटलं. म्हणजे निरुपाधिक स्वरूपात असला तर कधीच कोणाला विषय, शब्दादी प्रमाणाला विषय न होणारा, आणि सोपाधिक असला तर सर्व, सोपाधिक असला तर विषय होणारा. बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, जाणे कधी सोपाधिक परमात्म्या जाणे, न जाणे कधी निरुपाधिक परमात्म्यास न जाणे. त्याच आपल्याला त्याच्यात वेळ जातो, बुद्धी जाणे आणि न जाणे याला बराच वेळ जातो, परंतु त्याची उपयोगिता सगळ्या ठिकाणी होते की नाही. लगेच आपल्याला कळतं की जाणणे न जाणणं दोन परस्पर विरोधी गोष्टी कधी घडतात. ज्या वेळेला तो परमात्मा भेदाने जाणे, अभेदाने जाणे, आत्मत्वाने जाणे किंवा भिन्नत्वाने जाणे, काय सोपाधिक परमात्म्या जाणे आणि निरुपाधिक परमात्म्यास न जाणे, शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे, वृत्तीव्याप्तीने जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे, असं पण इथं म्हणता येईल ना. स्वयंप्रकाश म्हणून वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे. ऐक, आता सांगतात इति ब्रह्मगीतायाम, अशा प्रकार हे ठीक आहे ना. मग मतीही एवं एव ही असं करायचं त्याचा पदच्छेद. इति ब्रह्मगीतायाम, असं ब्रह्मगीतेमध्ये सांगितलेलं आहे. जे जे शब्दाशी अगोचर पाही तेथे दिशे शब्द गोचरत आहे, एवं गोचर अगोचर काही आत्माचा